महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या इथं राहणाऱ्या सर्व आजींचे खूप सारे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. सकाळी पूजा वगैरे छान केली आणि मग जरा म्हटलं कुठंतरी महादेवाच्या मंदिरात आपण जावंच बाबा आज, म्हटलं नाही का. मी गेल्या वर्षी भुलेश्वराला गेले होते आणि ह्या वर्षी काही मला जाता आलं नाही, म्हणून आपल्या वाघोलीमध्ये वाघेश्वराचं मंदिर आहे आणि खूप मस्त मंदिर आहे. मी बाहेर गेल्यावर पाहुणे आले होते आपल्याकडं, तर त्या पाहुण्यांनी समोसे, काही फराळाचं, हा रामकृष्ण हरी, तर फराळाचं वगैरे काही काही घेऊन आले होते. आणि समोसे म्हटलं कलावतीला आजीला ये म्हटलं घेऊन जावा वरती खावा. दुपारी का नाही खाल्ले तुम्ही समोसे? हा जेवलो होतो, मग आता ते खाऊन टाका हा, सगळं घेऊन जावं म्हणूनच बोलवले कलावती आजीला. आणि बघा आम्ही आज तिघा मायलेकरांनी काहीच खाल्लं नाही आज दिवसभर, काहीच म्हणजे काहीच खाल्लं नाही. स्वयंपाकच मी आत्ता केला. आमचा स्वयंपाक म्हणजे काय, बटाट्याची हिरव्या मिरच्याची आमटी केली आहे आणि वरईचा भात केलाय आणि थोडंसं हे घरीच तळलेलं होतं ते दिले पोरांना. आणि ही गुळातली खीर केली आहे मी दूध टाकून रताळाची थोडीशी इकडं, आणि ह्याच्यात थोड्याशा शेंगा उकडल्यात आम्ही आत्ता, पोरांना आवडतात म्हणून थोड्याशाच आणल्या होत्या. आणि पोरं खरंच आज मांडलं पाहिजे लेकरावाला माझ्या. आज माझ्या लेकरावानी काहीच खाल्लं नाही, म्हणजे सकाळपासून आम्ही तिघं माय लेकरांनी कसलंच काही खाल्लेलं नाही. म्हणजे असं काय असं चक्की फिक्की आत्ता खाऊ लागले तर तोंड चालू केलेत आत्ता थोड्या वेळापूर्वी, पण दिवसभर त्यांनी खाल्लं नाही. चांगलंय. कटक्ष उपवास केला आज भोलेनाथाचा, कट्टर उपवास धरला आज. आणि बघा फराळाचाच वाढते लेकरावाला. गुळ टाकल्यामुळं असं वाटतंय गुळच टाकायचा कधी पण आपण रताळ उकडलं की त्याच्यामध्ये. शाबू काय भिजू घातला नाही, त्यांना नाही आवडत शाबू, तर म्हटलं मग हेच द्यावं. आणि ते एका ताईंनी केळी पण आणलेली आहे, तर केळी पण द्यावं म्हटलं एक एक तिथली. आणि तुम्ही हे घेऊन जावा, आम्ही खाली फराळ करतो, तुम्ही वरती जेवण करा. बाहेर कोण कोण आहे अजून? मंदाई बसले, बरं ठीक आहे. तर आता जरा पोरांना फराळाचं देते. तुम्ही कसं काय केले फराळाचं सांगा. आम्ही बघा असं साधं सिंपल आपलं संध्याकाळचं करू नये ना, लेकरांना दिले आणि मी पण हेच खाणार आहे. आणि मला अचानक असं झालं, कलावती आजी इकडून मला हातपाय चोळतीये, वचला आजी इकडून तेल ओततात डोक्यावर. करावं लागते नाही, काही कळलंच नाही ह्या दोघी काय दुखत होतं काय झालं मला 5-10 मिनिटं मला काहीच कळलं नाही. म्हणजे लगेच कामाला लागले बघा. हा तर चला आता लेकरावाला फराळाचं देते, आजी लोकांना बी वरी जेवण देते. कसं झाले रोहन आमटी वगैरे? आवडलं? हा ना, गुणी लिकूर आहे बघा. आज सकाळपासून उपवास धरले बघा. आणि त्या ताईंनी केळं आणले आणण्यास, म्हणजे घरात पण काय खायला नव्हतं. अचानक माझ्या मुलासाठी म्हणावं, आजीसाठी म्हणावं, केळी आली आणि रोहननी माझ्या मग केळी खाल्ली. नाही तर दिवसभर लिकरू माझं उपाशी होतं. तुला पण घेते ना, खरंच त्या ताईंचे धन्यवाद. आणि म्हणजे आम्ही निघून गेलो लवकर येतो म्हणून, पण खूप गर्दी होती, लाईन होती ना रे रोहन तिथं, तर आम्हाला उशीर झाला, 1-1.5 तास लागले तिथंच नाही का. पूजा वगैरे झालेली आहे आणि आज आई येणार आहे बघा. मी म्हटलं ना आई गेलेली आहे गोव्याला, तर आई येणार आहे आज दुपारी, येईल 1 वाजता. तिला पाठवलं होतं देवाला मी जावं म्हणून. तिला वाटतं देव करावं जावं. रामकृष्ण हरी. काय चाललंय मंदाई, कुठं पळायला लागली कळशी घेऊन? पडशील. रिकामी आहे का भरलेली आहे? रिकामी आहे ना. आकाबाई कुठं आहेत आमच्या? हा आणा वरण आणा इकडं. रामकृष्ण हरी. डाळ शिजवली बघा, कुकर लावून ठेवला होता. घरात घेऊन जावा, फोडणी टाकते, वरती जाऊन जरा येते. काय म्हणतात आकाबाई? रामकृष्ण हरी जरा मोठ्याने म्हणत जा म्हणून शिकवले. हा रामकृष्ण हरी. राग आल्यावर कशी बोलते? बरोबर आहे का मावशी? हा मंदाईचं रामकृष्ण हरी बघा मोठ्याने. इकडे चाललाय स्वयंपाक. भोपळा टाकले बघा उकडायला, जरा वाफलून घेणार आहे भोपळा मस्त असा. आज दुधी भोपळ्याची भाजी केलेली आहे आणि भाताला आदण ठेवली इकडं. तर मला असं वाटतं दुधी भोपळा झालेला आहे मावशी. हा राहू दे, मी नंतर टाकते ह्याच्यात सगळं, जरा वाफलून घेणार आहे म्हटलं आणि मग फुडणी टाकणार आहे.
भाताचं ठेवायचं इकडं. हा, वरण झाले, दुधी भोपळ्याची सुक्की भाजी करायची हिरव्या मिरच्याची, आणि चपात्या तर झालेल्या आहेत. मग अशी चपात्या केल्यात हाय का नाही आकाबाई? हा, वरी जाऊन जरा वरच्यांची गाठ घेऊन येते. हा, पाला किती पडलाय बघा ना खाली. हा ना, छान मस्त गुलाबाला मी इथं दांडी बांधल्यामुळं गुलाब मस्त राहिलाय. आणि मस्त जरा घासून हे ठेवलं इकडं. रांगोळीत मी काय केलंय, थोडी काढली होती छोटीशी रांगोळ, त्याच्यावर हळदी कुंकूच नाही टाकलं, कामाच्या गडबडीत तसंच राहून गेलं ते. काय, चला जाऊन येऊ का वरती जरा? हा, काय चाललंय? रामकृष्ण हरी. राम राम. राहिलं होतं छकुले. शंभो शंकरा शंभो शंभो शंकरा हर हर महादेवा. विठ्ठला पांडुरंगा अरे बापरे, विठ्ठला पांडुरंगा. अजून काय म्हणायचंय? रामकृष्ण हरी. हा, रामकृष्ण हरी. इकडं कोण कोण आहे? रामकृष्ण हरी. अजून विठ्ठला केशवा महादेवा. हा, अजून तुला काय येत? रामकृष्ण हरी. कुमार मॅडम कुठे आहेत? मंगल मावशी कुठे आहे? आयती तिकडे आतमध्ये. मोनाजी काय चाललंय मग? उठून बसा, उठून बसा जरा, उठून बसा. हा, उठून बसाव जरा. ते गादीहून हात निसटायला लागलाय. हा, काय चाललंय मग? वचल आजी त्यान कुठे आहेत? झालं का डोकं विचारून? काय चाललंय मग? म्हातारी आजीचं काय चाललंय? बसले. सगळे बरे आहेत का? खुश आहे? मी खुश आहे. अगं बाय गे. कोण कोण खुश आहे सांगा बर? सगळे खुश आहे, हात वर करतात. खुश आहे आई. मोनाजी बी खुश आहे. झोपू नको सारखं, ते झोपल्यामुळे तोंडावर जास्त सुजी येईल. बसून राहायचं, बसायचं जरा. पाठीमागं सरकून बस. सरक पाठीमागं, सरक. पाट आहे ना भिंतीला लावायची, पाय असे लांब करून बसायचं. पाय बी दिवसभर मोकळे खाली सोडल्यामुळे सुजतात पाय. पार पाठीला असं टेका द्यायचा भिंतीचा. हा, काय म्हणतात वत्सल आजी? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. झाली का वेणी वगैरे घालून? चापून चुपून असतं बाबा. वत्सल आजीचा केस इकडे इकडे दिसणार नाही. हा, मस्त मस्त. म्हातारी आजीकडे जाऊ, थांबा जरा. काय म्हणते बघू. तू काय म्हणते चतुराजी? चतुराबाई आज आंघोळ नाही केली चतुराबाईने. नाही, काल केली ना. बघा, आज केली. नाही केली काल केली. अरे देवा, काल केले. म्हणजे तुम्ही आ म्हणून आंघोळ नाही करत तुम्ही? ही बघा सगळी लेकरं ना एक दिसाड आंघोळ करतात बघा तुमची. हा, एक दिसाड. उद्या 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 काय म्हणतात कुंभार मॅडम? गप्पच आहेत. व्यवस्थित सगळे गांगोळ्या वगैरे करते व्यवस्थित. आज नाही की उद्या बरोबर गांगोळ्या कर. हा का? काय करते माझी वेणी घेऊन? मी घालती. तुला वेणीचं काय वेळ लागले माझ्या? तुझ्या येणीच लागले बाई. का ग? शाळेत जायचे ना. म्हणून वेणी घालून मला शाळेत पाठवतेस? तू बरी आहे का? मी बरी आहे बाई. हा, घाल पटपट. उशीर झाला तर मास्तर गेल्या गेल्या मारायचं शाळेत. त्या मास्तराचं मीच हाणीन टोकून. अग बाय गाय, मास्तराचं टकूर हाणणार? तसं म्हणून ये. मग माझ्या लेकीला हाणल्यावर बापरे, काय खरं नाही. तू लवकर वेणी नाही घातल्यावर मी शाळेत कशी जाणार? मी येतो ना घालवायला तुला. मला घालवाय शाळेत येतीस? हो. घातली. हा, छान वेणी घातली बघा. मग कशी आहे तू? बरी आहे का तू? बरी. हा, काय चाललंय मग तुझं? काय आपली बसली खिशात. हा ना, काय करू? काय करते? दिसाना दिसन इसन लागलं. काय म्हणतात? दिसाना म्हणलं डोळ्यानी. ते एक म्हणतात की दिसन इसन लागलं पिसन. हा, पिसर आहे पिसऱ्यात. होय. माझी वेणी घातली शाळेत जा म्हणून. मला वाटलं आज सुट्टी घ्यावं तुझ्यासाठी. माझ्यासाठी बरं घ्या. घेऊ. आणि आपला पगार होईल का मग? काय करायचं पगार येऊन तुला? मला नाही, पण तुला नको का? होईल की पगार, बघू. कमी पडू देत ना तुम्हाला. मग हा. नाही पगार झाला तर दुसरीकडे रानात कामाला जाईल. नको नको. रानात जाते ना मी जाईन खुरपायला. कामाला, पण तू नको. का? नको. रानात जाते ना खुरपायला. हा? पुढे येते ना बाई. हाताला फोड येतील माझ्या.
होय नाही ते येत हाताला पुढं येतं कशाने पुढे येतील नाही हाताला काम केल्यावर येतेच ना काम केल्यावर पुढे येतात का नाही काम केल्यावर काम सवय नसते हाताला हम्म, त्यांनी मग चिपडा निसतं ना पुढे येतील हा मग फोड येते बर मग नको जाऊ कामाला नको नको बर मी चला जाईन. तू जा हम्म. तर मी जाणार आहे बघा शाळेत आता वेणी वगैरे घातल्या म्हाताऱ्या आजीने निघाले शाळेत तर वैजंत आजी तर हसायला लागल्या महाग बसून खूप खुश असते ती खूप खुश खूप आनंदी आहे खरंच सांगते आहे का नाही खुश खुश एकदम खुश तर चला आपली कामं राहिलेले बाकीचे खाली बरेचसे भाज्या पुण्य घालायच्यात सगळं घालायचे थोडंसं यांच्याबरोबर आले बसले गप्पा मारले आणि तुम्हाला म्हणजे एक सांगायचं होतं की आपल्या इंस्टावरती 2 लाखाच्या वर फॉलोअर झालेले आहेत पण आपल्या यूट्यूबला काही वाढत नाही आहेत आणि यूट्यूबचं काय झालं माहिती नाही आहे तर यूट्यूबला पण फॉलो करा व्यवस्थित म्हणजे आपले व्हिडिओ असतात आणि बऱ्याचशा लोकांपर्यंत व्हिडिओ जायला पाहिजे आणि भरपूर लोक बघतात पण काय होतं त्यांना ते मला नाही माहिती लाईक सबस्क्रायबर काय काय असतं करायचं ते करा नक्की आणि आपले यूट्यूबचे पण व्हिडिओ लवकरात लवकर जरा वाढायला पाहिजे जसं इंस्टामध्ये खूप लोकांनी हे केलं आणि खूप व्हायरल व्हिडिओ आहेत छकुलीचे 20 मिलियनच्या वर आहेत 20, 22, 23 मिलियनवर लोक बघतात तिकडं इंस्टाला आणि यूट्यूबला खूप कमी झाले लोकांचं बघणं तर खरंच यूट्यूबला पण जा तुम्ही बघा आणि आपलं हे काम ही वेगळं आहे समाजाप्रती तर प्रत्येकाने खरंच पुढं या आणि यूट्यूबचे पण वाढवा लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लांबपर्यंत गेलं पाहिजे बघितलं पाहिजे कारण आपल्या घराचं काम लवकर होईल हां जय सियाराम